नमस्कार. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मालवणला अनाथ प्रेम परिवाराचा अक्षय तृतीयेनिमित्त दृष्टीहीन मुलांसाठी विशेष उपक्रम संपन्न झाला. अनाथ प्रेम परिवारातर्फे दृष्टीहीन मुलांसाठी आयोजित या अक्षय तृतीया विशेष अशा 3 दिवसीय उपक्रमाला 25 वर्ष पूर्ण झाली. 2002 पासून हा उपक्रम सुरू झाला होता. यंदा या उपक्रमात महाराष्ट्र, गोवा, राजस्थान, मध्य प्रदेश आणि कर्नाटक या 5 राज्यांतल्या 14 शाळांमधील सुमारे 250 दृष्टीहीन विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला. महाराष्ट्रातल्या पुणे, कोल्हापूर, अमरावती, जळगाव, लातूर आणि सांगली इथल्या शाळांचा सहभाग होता. या 3 दिवसांच्या कार्यक्रमात विद्यार्थ्यांसाठी विविध उपक्रमांचं आयोजन करण्यात आलं. यातल्या अनाथ प्रेम प्रीमियर लीग मध्ये खेड, कोल्हापूर आणि पुणे इथल्या दृष्टीहीन क्रिकेट संघांनी सहभाग घेतला. ही स्पर्धा मालवणच्या टोपीवाला बोर्डिंग ग्राउंड इथं खेळवण्यात आली. पहिल्या आणि दुसऱ्या दिवशी विद्यार्थ्यांसाठी विविध कौशल्य विकास कार्यशाळांचं आयोजन करण्यात आलं. यात चॉकलेट बनवणे कार्यशाळा, पेपर क्विलिंग कार्यशाळा, रेडिओ जॉकी तथा आरजे प्रशिक्षण कार्यशाळा तसंच दृष्टीहीनांसाठी विशेष छायाचित्रण कार्यशाळांचा समावेश होता. दुसऱ्या दिवशी चिवला बीच मालवण इथे साहसी क्रीडा उपक्रमांचं आयोजन करण्यात आलं. यात जेट स्की, बनाना बोट राईड आणि पॅरासेलिंग प्रकारांचा समावेश होता. यात सहभागी मध्य प्रदेश आणि राजस्थान मधील विद्यार्थ्यांसाठी समुद्राचा हा पहिलाच अनुभव होता अशी माहिती मिळत आहे. त्यानंतर दृष्टीहीन मुलांसाठी लक्षवेध आणि स्पर्शवेध हे संवेदनांवर आधारित खेळ घेण्यात आले. तिसऱ्या आणि समारोपाच्या दिवशी विद्यार्थ्यांनी गाणी, समूह गायन आणि नृत्य सादर केलं. या कार्यक्रमात मान्यवर तथा सेंट्रल बँक ऑफ इंडिया मुंबईचे वरिष्ठ व्यवस्थापक हर्षद जाधव, जे जन्मतः दृष्टीहीन आहेत आणि ते सामाजिक कार्यकर्ते, कवी, लेखक, पत्रकार आणि अभिनेते आहेत, त्यांचा सत्कार करण्यात आला. तसंच वयाच्या 11व्या वर्षी दृष्टीहीन झाल्यानंतर ज्यांनी सिंधुदुर्ग जिल्ह्यात CTC DED महाविद्यालयाची स्थापना केली व सिंधुदुर्ग आई कृपा अपंग शक्ती बहुउद्देशीय शिक्षण संस्थाच्या माध्यमातून त्यांनी 3000हून अधिक दृष्टीहीन व्यक्तींना विविध सेवा, शासकीय योजना आणि सहाय्यक साधने उपलब्ध करून दिली, ते मान्यवर अनिल शिंगाडे यांचाही सत्कार करण्यात आला. अनाथ प्रेमच्या या स्वयंसेवी गटात मुंबई, पुणे, कोकण आणि कोल्हापूर इथले स्वयंसेवक सक्रियपणे कार्यरत आहेत. यावेळी प्रशांत भाट, संदीप खानोलकर, मिलिंद ओसरे, भूषण पिसे तसंच जिल्ह्यातील व मालवणातील सदस्य मान्यवर यांच्यासह ज्येष्ठ समाजसेवी रेखाताई गायकवाड, फॅनी फर्नांडिस आणि अनेक मान्यवर उपस्थित होते. समारोपा दिवशी मालवणच्या हॉटेल जानकी इथं आयोजित सोहळ्याला संस्थेच्या सदस्य प्रेरणा मेस्त्री, डॉक्टर मिनल कातर्णेकर व प्रार्थना शिंदे यांच्याशी संवाद साधला असता त्यांनी आपल्याला माहिती दिली, ती पाहूया व ऐकूया सविस्तर. नमस्कार. आता आपण मालवण कुंभार मार्ट इथं हॉटेल जानकी येथे आहोत आणि आज अक्षय तृतीया आहे. अक्षय तृतीयाला इथे एक अनाथ प्रेम संस्थेचा आनंदोत्सव सुरू आहे. आता हा आनंदोत्सव नेमका काय आहे, आपण त्याच संस्थेच्या सदस्यांशी, त्या प्रमुखांशी किंवा त्यामध्ये कार्यरत असणाऱ्यांशी आपण त्याविषयीच विचारूया. त्या संदर्भात आपल्याला बोलायला इथे मेस्त्री मॅडम आहेत. प्रेरणा मेस्त्री मॅडम, आपण आजच्या या अक्षय तृतीयेच्या कार्यक्रमाबद्दल काय सांगाल? आज अक्षय तृतीया आहे. सर्वजण सोनं खरेदी करतात आणि म्हणतात ते आनंद द्विगुणित, म्हणजे आपलं वृद्धिंगित व्हावं सोनं आणि संपत्ती आपल्याकडे भरभराट व्हावी, या अनुषंगाने लोक सोनं विकत घेतात. पण आज आम्ही म्हणतो की अक्षय तृतीयाच्या निमित्ताने सर्वांवरती प्रेम, भातृभाव, प्रेमभाव हा व्हायला पाहिजे. आणि जे कधीही न संपणारं प्रेम अनाथ प्रेम परिवारातर्फे आज अंध मुलांसाठी आम्ही इथे आयोजित केलेलं आहे. आज देशभरातून इथे मुलं आलेली आहेत. तर देशभरातून आलेली मुलं आहेत. ताई, आपण काय सांगाल की ही देशभरातून मुलं आलेली आहेत किंवा ह्या उत्सवाबद्दल? आज आनंदोत्सव, नाव पण छान त्याला एक हे आहे की आनंदोत्सव, दृष्टीहीनांचा आनंदोत्सव. मग दृष्टीहीनाच्या आनंदोत्सवाकडे कसं बघावं, आता आपण कसं बघावं, हे आपलं मत काय? आपण या सगळ्यांना असं समजतो की ती दिव्यांग आहेत
किंवा कुठेतरी त्यांच्यामध्ये विकलांगपणा आहे आणि असं काही वेळेला आपल्या मनामध्ये त्यांच्याबद्दल दयेची भावना जागृत होते. पण गेली अनेक वर्ष हा कार्यक्रम करून आम्हाला असं जाणवलं की आपण त्यांच्यावर दया दाखवू नये. उलट ती इतकी समृद्ध आहेत मुलं आणि त्यांच्याकडून आपल्याला शिकण्यासारखं खूप असतं. म्हणजे त्यांना दृष्टी नाही पण तरी ते इतक्या आनंदाने प्रत्येक क्षणाचा उपभोग घेत असतात. त्यांना जरी वाचायला येत नसलं किंवा काही समोरचं दिसत नसलं तरी त्यांची कानाची ऐकण्याची क्षमता इतकी तीव्र असते किंवा स्पर्शाने काही गोष्टी जाणून घेण्याची त्यांची क्षमता एवढी तीव्र असते. तर ही त्यांच्यातली क्षमता आपण जाणून घ्यावी आणि त्या दृष्टीने आपण तो आनंदोत्सव साजरा करावा की आपलं त्यांच्याबद्दलचं ज्ञान वाढलं आहे आणि आपण दया नाही उलट आपण उपकृत व्हावं त्यांच्याकडनं की अरे ही मुलं आपल्या सहवासात आली आणि त्यांनी आपल्याला एक केवढा वरचा दर्जा दिला की अरे आपण त्यांना आनंद देऊ शकतोय. असं आम्ही गेल्या अनेक वर्षामध्ये त्याच्याकडनं शिकलो. या दरम्यान आपण जेव्हा संस्थेशी अनाम प्रेमशी सगळ्या जोडल्या गेल्यात म्हणजे आता प्रातिनिधिक स्वरूपात आपल्यालाच विचारतो की त्यावेळी श्री सद्गुरूंबद्दल मग ह्याबद्दलही तुम्ही थोडंसं सांगावं. म्हणजे मला कल्पना आहे की ते अथांग आहे अफाट आहे पण एक थोडक्यात थोडंसं सांगावं. आमच्या सद्गुरूंनी आम्हाला एकच मंत्र दिला, जगाला प्रेम अर्पावे. तुम्ही जगाला निरपेक्ष प्रेम द्या. कोणाला द्यायचं काय द्यायचं ह्याचा निवाडा आपण करायचा नाही. प्रेमाची अपेक्षा सगळ्यांना असते आणि आपण सूर्य किंवा पाऊस यांच्यासारखं प्रेम देणारा असा आपला सहज स्वभाव व्हावा आणि ते एकच मंत्र त्यांनी आमच्या आयुष्यामध्ये आम्हाला दिलेला आहे. त्या मंत्रामधूनच त्यांच्या प्रेरणेमधूनच आम्ही हे इतके अनेक कार्यक्रम करत आहोत. आज आपण या ठिकाणी आहोत तो आपल्या अंधबांधवांचा मेळा आहे, दृष्टीबाधितांचा मेळावा आहे. पण याच्यासारखाच आपण कर्णबधिरांसाठी किंवा कॅन्सर पेशंटसाठी, मूकबधिरांसाठी, मतिमंद मुलांसाठी आणि तृतीयपंथीयांसाठी सुद्धा असे कार्यक्रम आपण करत असतो आणि त्या प्रत्येक कार्यक्रमामधून आपण अधिक समृद्ध होत जातो. म्हणजे एका प्रकारे हे आपलं एक उन्नयन आहे आणि त्यांचं तेच सांगणं आहे की तुम्ही सेवा करा, प्रेम द्या, त्याच्यामध्ये तुमचं उन्नयन होईल. सद्गुरूंबद्दल मी जन्मोजन्मी काही बोलले तरी ते पुरे पडणार नाही पण हा आमच्यासाठी सगळ्यांसाठी एक मंत्र आहे त्यांचा. आणि मला अगदी आनंदाने अभिमानाने सांगावंसं वाटतं की आमची ही सगळी तरुण पिढी आहे. आम्ही आता तिकडेच येतोय, मी तिथेच येतोय की आता जेव्हा आपण प्रणया मॅडमची प्रगल्भता किंवा आणखीन आपण जेव्हा जाणून घेतो या गोष्टी त्यावेळी युवा पिढीला नेमका हाच श्री सद्गुरू संदेश असेल किंवा अनाम प्रेमचा संदेश तुम्ही काय जाणलात तो जरूर सांगावा. बघायला गेलं तर युवा पिढी आजची खूप स्मार्ट आहे. जे आम्ही बघतो डिजिटली ते आम्ही लगेच आत्मसात करतो. त्यामुळेच आता खूप सोपं आहे या पिढीला इन्फ्लुएन्स जे आम्ही म्हणतो इन्फ्लुएन्स करणं. इथे इन्फ्लुएन्स करायची गरज नाही. आमचे बरेच मित्रमंडळी येते जेव्हा आम्हाला सांगायची गरजच नाही आहे की आम्ही असे कार्यक्रम करतो काय. आम्ही जनरली बाहेर जातो कुठे तर तेही विचारतात कुठचा प्रोग्राम आहे, काय कार्यक्रम आहे. कधीतरी त्यांच्याच क्युरिओसिटीने ते आम्हाला जॉईन करतात आणि आमच्या बोलण्याने नाही तर या एक्सपिरियन्सने त्यांना हे समजतं की का हे महत्त्वाचं आहे. ह्या मुलांमध्ये येणं, या सानिध्यात येण्याने काय त्यांच्यात बदल घडतो. आयुष्यातले खूप सुंदर एक्सपिरियन्सेस आज यंगस्टर्स आम्हाला इकडे आलेत आणि तुम्हालाही आज इथे येऊन जाणवलं असेल काही एक वेगळेपणा तो इथे येऊनच जाणवू शकतो. आणि युवा पिढीला एवढंच मी सांगू इच्छिते की वी कॅन चेंज इट. आपलं जनरेशन खूप पुढे गेलं आहे आणि खूप चांगल्या बदल करू शकतं आहे. त्यामुळेच आपण हे सोशल कॉजेस जे आहेत याला वेगवेगळ्या तऱ्हेने इनिशिएटिव्सना पुढे येऊन यात पार्टिसिपेट करून आपणच हा बदल आणू शकतो. आणि अनाम प्रेममध्ये आम्ही सगळे यंगस्टर्स हेच करत असतो. आमचं काम आणि अनाम प्रेम वेगवेगळ्या जागेवर जाऊन या वेगवेगळ्या मुलांमधून आम्हालाही शिकायला मिळतं. त्यामुळे इट्स अन एक्सपिरियन्स फॉर अस. आमच्यासाठी हा एक सुंदर एक्सपिरियन्स आहे. खूप धन्यवाद. आपण एवढ्या आता व्यग्र या कार्यक्रमामधनं मी व्यस्त म्हणणार नाही व्यग्र म्हणतो तुमची व्यग्रता भंग करून थोडासा आम्ही काहीतरी घ्यायचा प्रयत्न केला, प्रेक्षकांपर्यंत न्यायचा प्रयत्न केला. जेव्हा आपण दृष्टीहीनांना पाहतोय तेव्हा त्यांची घ्राणेंद्रिय सेन्सरी ऑर्गन्स आणि जी सेन्सरी ऑर्गनमधला आपला एक जाणीवेचा संवेदनेचा सेन्सरी ऑर्गन आपल्याला नक्कीच विकसित करावा लागेल असाच संदेश देताना आत्ताच अनाम प्रेम संस्थेच्या सर्व सदस्यांनी आणि सर्व मान्यवरांनी आपल्याला जो दिलेला आहे त्या संदेशाच्या नोटवर सुयोग पंडित, आपली सिंधुनगरी न्यूज, मालवण.